नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण आषाढी एकादशी निमित्त एकदम कुरकुरीत, अजिबातही तेलकट न होणारी उपवासाची बटाटा भजी करणार आहोत. बरेचदा काय होते की उपवासाच्या आदल्या दिवशी आपण साबुदाणा भिजायला विसरतो किंवा सतत तीच ती खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारे केलेली उपवासाची भजी नक्की करू शकता. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाची बटाटा भजी करण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे. त्याची साल काढून घेतलेली आहे. हा बटाटा आपल्याला आले किसायच्या किसणीमधून किसून घ्यायचा आहे. आता हा तयार झालेला किस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. या किसामधील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे, म्हणजे चांगला दाबून दाबून यामधील पाणी काढून घ्यायचं आहे. आता या किसा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घेऊया. इथे तुम्ही हिरवी मिरचीऐवजी हिरवी मिरचीची पेस्टही वापरू शकता. उपवासामध्ये जिरे व कोथिंबीर वापरत असाल, म्हणजेच खात असाल, तर यामध्ये वापरलं तरीही चालू शकेल. भाज्यांना बाइंडिंग यावं यासाठी साबुदाण्याची पावडर मिक्सरमधून बारीक अशी करून घेतलेली ही पावडर यामध्ये घालून घेऊया. इथे तुम्ही साबुदाण्याच्या पिठाऐवजी वरईचं पीठ वापरलं तरीही चालू शकेल. साबुदाण्याचं पीठ करण्यापूर्वी साबुदाणा 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला भाजून घेतलेला होता. त्यानंतर त्याचं बारीक असं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तेच पीठ मी ते वापरलेलं आहे. हे मिश्रण अजूनही मला थोडंसं भरभरीत वाटत आहे, म्हणूनच मी यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घेत आहे. आपल्याला हे मिश्रण खूप जास्त सरसरीत करायचं नाही, इतपत घट्टसर असं करून घ्यायचं आहे. आता लगेचच भजी करून घेऊया. त्यासाठी इथे मी तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घेऊया. आपल्याला ही भजी मध्यम आचेवरतीच तळून घ्यायची आहेत. ही बटाट्याची भजी आपण तळून जरी करत असलो तरीही ती अजिबातही तेलकट होत नाहीत. थोडीशी भजी सोडून घेतल्यानंतर 1 मिनिट गेल्यानंतर भजी हलक्या हाताने उलटवून घेऊया. 2 ते 3 वेळा भजी उलटपालट केल्यानंतर इथे या भाज्यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता भजी तेलामधून काढून घेऊया. अशा प्रकारे राहिलेली सर्व भजी तळून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता, एका बटाट्यामध्ये व 2 चमचे साबुदाण्याच्या पिठामध्ये भरपूर सारी भजी तयार झालेली आहेत. ही भजी एकदम कुरकुरीत अशी झालेली आहेत व आतूनही एकदम पोकळ बनलेली आहेत. अजिबातही तेलकट झालेली नाहीत. खायलाही अप्रतिम लागतात. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेली उपवासाची बटाटा भजी नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.